म्हणजे ते म्हणतात ना की तुमची मुलं ते नाही करत जे तुम्ही सांगता, तुमची मुलं ते करतात जे तुम्ही करता. मला सरांचं नाव तुम्ही छान एवढं सिंपल पद्धतीने थोडी आपण नाव घेतलं पाहिजे, काहीतरी क्रिएटिव्ह नाव पण आलं तर मजा येईल मला. पण असं डायरेक्ट धनंजय म्हणजे काही हरकत नाही. पण साधना निकेतन सुरू करायचे तर खूप काहीतरी वेगळी स्टोरीज आहे, म्हणजे त्यासाठी आपण आहोत. नक्की सांगेन. रंग ता ना पी ही नी पा जा, अनेक रंगी रंग आणि त्या रंगांच्या अनेक छटा. हा निसर्ग रंगांनीच नटलेला आहे. जिथे पाहावं तिथे रंगच आहेत. हे रंग आपल्या डोळ्यातून आपल्या मनात उतरतात आणि आपण रंगून जातो. रंग आपल्या डोळ्यात साठवता येतात आपल्याला, पण त्या रंगांना गोठवण्याची कला ही फक्त काही जणांना साधता येते. आणि अशाच रंगाच्या एका जादूगाराला आज आपण आपल्या टायनी टॉक्समध्ये भेटणार आहोत. त्या म्हणजे भक्ती भागवत मॅडम. मॅडम, टायनी टॉक्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सुरुवात मला अशापासून करायची आहे की मी सुरुवातीला रंगांबद्दल छान सांगितलं, तुम्ही एक आर्टिस्ट आहात, कलाकार आहात, तर ह्याची सुरुवात कधीपासून झाली आणि कसं, म्हणजे लहानपणापासूनच तुम्ही आर्टिस्ट होतात की कसं सुरुवात झाली? आर्टिस्ट नाही लहानपणापासून, पण शाळेत असताना चित्रकला प्रचंड आवडायची. आणि खरं तर आमच्या घरात सगळ्यांनाच चित्रकलेचं म्हणजे आवड आहे, म्हणजे सगळ्याच कलांची बेसिकली. आई माझी शाळेत शिक्षिका होती, क्राफ्ट टीचर. माझा भावाचं ड्रॉइंग चांगलं आहे. माझे बाबा ड्राफ्ट्समन होते, त्यामुळे त्यांचंही ऑफकोर्स ड्रॉइंग चांगलं आहे, टेक्निकल ड्रॉइंग फक्त त्यांचं. माझा काका कमर्शियल आर्टिस्ट आहे. आता माझी वहिनी पण कमर्शियल आर्टिस्ट आहे. त्यामुळे ओव्हरऑल आमच्या घरामध्ये चित्रकलेचं वातावरण होतं. आणि आई बेसिकली कसं, आई वडिलांनाच त्याची आवड असल्यामुळे ऑफकोर्स मला त्याची साथ होतीच. मग शाळेत तर आवडायचंच, म्हणजे शाळेत तर मजा असायची. आमच्या वर्गात 60 मुली, आमची शाळा मुलींची शाळा होती. तुमचं लहानपण बालपण कुठे? नाशिकला. अरे वा. तर आणि नाशिकला तर तुपे सर किंवा वागो कुलकर्णी, म्हणजे हे सगळे मोठी नावं आहेत. तर हे सगळ्या चित्रकारांना तर माहितीच आहेत किंवा स्टुडंट्सना पण माहिती आहेत. तर ते तिथे राहायचे, त्यामुळे मला तर फारच म्हणजे खूपच छान वाटतं की आपण नाशिकच्या आहोत. आणि शाळेची मजा म्हणजे शाळेत आमची मुलींची शाळा होती, तर आमच्या वर्गात 60 मुली होत्या, म्हणजे 62. त्यापैकी किमान 40 मुलींच्या तर चित्रकलेच्या वया मी पूर्ण करायचे, कारण मला आवडायचं. आणि त्याच्या बदल्यात मी ऑफकोर्स माझ्या प्रयोग वया किंवा निबंध वया त्यांच्याकडनं शाळेत चित्रकला आवडायची, त्यामुळे मी ते शाळेतले बोर्ड्स किंवा फळ्यावरचं लेखन वगैरे ते सगळं आवडायचं. मी ठरवलं होतं तेव्हाच की आपल्याला जे काही करायचं ते आर्ट रिलेटेड करायचं पुढे जाऊन. सो मग मला खरं तर इंटेरियर डिझायनिंग करायचं होतं. पण त्याच्यासाठी ऑफकोर्स आधी ग्रॅज्युएशन करायचं होतं. तर मग मी म्हणजे 12वी किंवा ग्रॅज्युएशन, तर मी फाईन आर्ट्स करायचं ठरवलं, म्हणजे बॅचलर इन फाईन आर्ट्स. हे तर पुढचा भाग झाला ना, म्हणजे तुम्ही नंतर. मला अजून एक प्रश्न हाच होता की शाळेत बघा जनरली आपल्या इथे चित्रकला किंवा ह्या सगळ्यांना तितकासा वाव किंवा चित्र काय काढतोस, अभ्यास कर, असं जनरली वातावरण होतं. पण मला वाटतं तुम्ही जसं म्हणालात तुमच्याकडे असं काही होतं का? अजिबातच नाही, कारण आई माझी क्राफ्ट टीचर होती ना, त्यामुळे घरात मी ते सगळंच बघायचे. बाबा ड्राफ्ट्समन होते, त्यामुळे पेपर बाबा स्वतः ते ड्रॉइंग करायचे, तर मग त्यांच्या तिथे लुडबुड करायचे मी. त्यामुळे उलट आमच्याकडे ते जास्ती होतं वातावरण. किंवा कुठलीही कला, म्हणजे आई माझी पेटी वाजवायची, भाऊ माझा तबला वाजवायचा, मी कथ्थक शिकले, त्यामुळे आमच्याकडे कलेचं वातावरण होतं. असं काही नाही की तू ऑफकोर्स अभ्यास करायला लावायची, हे जास्ती केल्यामुळे अभ्यास कमी करायचे, पण घरून जास्तीच पाठिंबा होता आर्टसाठी. त्यामुळे नंतर पण तुला जे करायचं तेच तू कर असं मला सांगितलं. म्हणूनच मग पुढे कॉलेजमध्ये जातात. शाळेत जसं झाल्यानंतर तुम्ही कॉलेजमध्ये जसं गेलात, तर तुम्हाला हे पहिलंच क्लिअर होतं की मला आर्ट, म्हणजे आता तेव्हा तर मी ठरवलं होतं की मला इंटेरियर डिझायनिंग करायचं. पण मग त्याच्यासाठी आधी मी 12वी तरी करायला पाहिजे ना आपल्याला, काही करायचं असेल तर. मी SMRK आमचं कॉलेज होतं, म्हणजे SNDTचीच ब्रांच आहे ती, तर तिथे मी फाईन आर्ट्स करायचं ठरवलं की 12वी पर्यंत, कारण त्याचे सब्जेक्ट्स ड्रॉइंगचे होते. म्हणजे जरी 12वी करणार होते तर काही आर्ट्सचे सब्जेक्ट होते, पण काही पेंटिंगचे सब्जेक्ट्स होते, त्यामुळे ते मला छान वाटलं की हा जरा इथे करूया. मग ते करता करता मला झालं की नाही आपण ग्रॅज्युएशन पूर्ण करून टाकूया, म्हणजे आपल्याला डिग्री तर मिळेलच, फाईन आर्ट्स आणि ड्रॉइंगच शिकायचं आहे, त्यामुळे ते ड्रॉइंग तर वाया जाणार नाही शिकलेलं. मग आपण करूया इंटेरियर डिझायनिंग, कारण इंटेरियर डिझायनिंगचा कोर्स करायचा तर ठीक आहे, आपण नंतर पण करू शकतो. आधी हे आहे आवडते तर आपण ते पहिले
डिग्री कोर्स पूर्ण करून घेऊ आणि पेंटिंग करायलाच मिळत होतं, त्यामुळे मी खुश होते. आवडताच विषय आहे तो. मग ते करताना मी कॉलेजमध्ये असताना मी ड्रॉइंगचे क्लास घेत होते घरी. अच्छा. हा म्हणजे सॉरी आपलं काय एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटचे त्याचे तुम्ही क्लासेस घ्या. हा मी क्लास घेत होते. त्यामुळे मला तेव्हा तर लक्षात आलं की मला प्रचंड आवडतंय शिकवायला, कारण आई तर माझ्या डोळ्यासमोर होती, आई शिकवायचीच. आणि माझ्या आईचं म्हणजे आईने तिच्या लग्नानंतर माझा भाऊ झाल्यानंतर ती त्याच्याबरोबर एलिमेंटरीची परीक्षा दिली होती. त्यामुळे हे सगळं मी बघितलं होतं. त्यामुळे मला ते जाम झालं की हा नाही आपण पण छान आईसारखं करूया, आपण शिकवूया. मला ते आवडत होतं. म्हणजे ते म्हणतात ना की तुमची मुलं ते नाही करत जे तुम्ही सांगता, तुमची मुलं ते करतात जे तुम्ही करता. है ना. म्हणजे पालक हा खूप महत्वाचा रोल तुमच्या बाबतीत पण झाला की घरात ते वातावरण होतं, आई ते करत होती आणि म्हणून तुमच्यामध्ये ते आपसूकच क्या बात आहे. म्हणजे तसं कॉलेजमधून नंतर मग पुढे तोच मार्ग तुम्ही अवलंबला. पण शैलीची सुरुवात कधी झाली? म्हणजे शैली आधी काय आहे आपल्या प्रेक्षकांना? शैली आमचा ब्रँड आहे. मी आणि माझी एक मैत्रीण आहे श्रुती म्हणून, तर आम्ही दोघींनी पण हे ऑफकोर्स खूप उशिरा म्हणजे मी आधी शाळेत शिकवत होते नाशिकला असताना. मग मी डोंबिवलीला माझं चित्रकला शिक्षिका नाही, ते तर मी थांबवलंच नाही, कारण मी आर्ट टीचर डिप्लोमा केला, कारण मला आवडत होतं शिकवणं. म्हणून मग मी ते शाळेत शिकवण्यासाठी तो कोर्स करायला लागतो 2 वर्षाचा डिप्लोमा, तो मी केला. मी शाळेत शिकवलं. मग मी इकडे लग्न होऊन आल्यानंतर पण मी शाळेत शिकवत होते. पण मला असं झालं की मला बाकीच्या ऍक्टिव्हिटीज करायला वेळच मिळत नव्हता माझ्या, म्हणजे बाकी माझी स्वतःची काही पेंटिंग्स करायला, कारण पूर्ण वेळ त्याच्यात निघून जायचा. कारण मला आई माझी क्राफ्ट टीचर होती मी म्हटलं ना, त्यामुळे मला ते क्राफ्ट मध्ये पण प्रचंड आवड होती. तर म्हणजे रांगोळी वगैरे तर होतच, पण क्राफ्ट खूप आवडायचं. आणि मग मी नंतर इथे पण डोंबिवलीत आल्यानंतर पण मी ड्रॉइंगचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली, एलिमेंटरी इंटरमिजिएटचे. आणि तेव्हा माझी ओळख संस्कार भारतीमध्ये मी काम करते. तर संस्कार भारती ही कला विषयक म्हणजे कला निगडीत असते, पण ती सगळ्या कलांमध्ये आहे काम. तर तिथे माझी श्रुतीशी ओळख झाली आणि तिला पण असंच खूप काही क्रिएटिव्ह गोष्टी करायची आवड होती. आणि मग आम्ही असं ठरवलं नव्हतं की आपण असं काहीतरी करूया दोघीं मिळून, त्याचं आपसूक झालं. आणि मग आम्ही ठरवलं की चला आता आपण हेच आवडत आहेत, आपण हे करूया. मग आम्ही शैली, त्याला असं नाव दिलं, एक ब्रँड. खूप छान आहे, युनिक नाव आहे. युनिक आहे, स्टाईल ना. तर आम्ही ते नाव दिलं आणि मग आम्ही त्याच्या अंतर्गत तो हँडीक्राफ्ट असलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे हलव्याचे दागिने आमचे खरं तर जास्ती फेमस आहेत. अच्छा, मग शैलीमध्ये आपण काय काय हलव्याचे दागिने करतो आम्ही, दिवाळीचे गिफ्टिंग करतो, म्हणजे दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तू, पण त्या कलात्मक वस्तू म्हणजे आर्ट रिलेटेड बनवलेल्या आम्ही हँडमेड आम्ही बनवतो त्या सगळ्या. किंवा आपण म्हणतो की कस्टमाइज गिफ्टिंग, कोणाला काही गिफ्ट द्यायचंय तर त्यांची आवड लक्षात घेऊन मग आम्ही ते करतो. अशा काही खूप गोष्टी आहेत ज्या की कलात्मक आहे, रुखवतासाठी लागणाऱ्या पण कलात्मक गोष्टी. म्हणजे जरी साधं समजा फॉर एक्झाम्पल रिंग प्लॅटर असेल, अंगठी ठेवायचं, तर ते पण आम्ही ज्या दोघांचं ते असतं लग्न किंवा साखरपुडा, तर त्यांच्या दोघांच्या आवडी लक्षात ठेवून किंवा त्यांना दोघांना काय ते कसे भेटले म्हणा किंवा त्यांचं काय आहे ते लक्षात घेऊन आम्ही तशा काही गोष्टी करतोय. फॉर एक्झाम्पल सांगायचं तर एक होते कपलचे, म्हणजे ती जिम इन्स्ट्रक्टर होती आणि तो तिथे जिमला यायचा. तर आम्ही ते डंबेल्स बनवले होते. डंबेल्स मध्ये 2 गोलांमध्ये अंगठ्या ठेवल्या होत्या. म्हणजे असा ते तर ते अशा गोष्टी आम्ही करतो. क्रिएटिव्ह प्रोसेस पण याच्या पाठीमागे खूप असेल ना तुमची. आणि माझी जी पार्टनर आहे श्रुती, ती अशी खूप म्हणजे क्रिएटिव्ह माइंडची आहे प्रचंड. तर त्या गोष्टी तिला जाम आवडतात. छान कॉम्बिनेशन आहे. एकदम. तर अशी शैलीला सुरुवात झाली आणि जवळजवळ आम्ही 2007 पासून ह्या सगळ्या गोष्टी करताय. अजून क्या बात आहे. पुढे जाऊया. तसंच की जसं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, तसंच तुम्ही आपण बोलतोय आता. तेच मला याच्यामध्ये हे दिसतंय की तुम्ही हे सगळं करू शकताय, त्याच्या पाठीमागे तुमच्या मिस्टरांची खूप साथ आहे. पण म्हणतात नाही, जसं एका यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे तितकाच स्ट्रॉंग सपोर्टिव्ह हजबंड असेल, नवरा असेल, तर त्या छान करू शकतात. कारण अदरवाईज आपल्या इथे स्त्रियांना चूल आणि मूल त्याच गोष्टी करायच्यात. पण इतकं छान तुम्ही शैली आता जी उभी करताय. सरांची कशी मदत होते? प्रचंड. कारण त्याचं आधीपासून ठरलं होतं की त्याची जी काय बायको असणार आहे जी कोणी, ती
म्हणजे तिला असं वेगळं तिचं काहीतरी करणारी हवी होती. हे त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की म्हणून मला तू आवडलीस की तू काहीतरी वेगळं करतेस आमच्या सगळ्या ह्याच्या व्यतिरिक्त. पण तो खूप असा अभ्यासू आणि वगैरे अशा टाईप. सरांचं नाव तुम्ही छान, धनंजय, एवढं सिंपल पद्धतीने थोडी आपण नाव घेतलं पाहिजे, काहीतरी क्रिएटिव्ह नाव पण आलं तर मजा येईल मला. पण असं डायरेक्ट धनंजय म्हणजे काही हरकत नाही, पण तुम्ही क्रिएटिव्ह म्हणून थोडंसं काही आपण एक घेऊ शकाल तर मला आवडेल. म्हणजे आपला काही नाव घेण्याचा कार्यक्रम नाहीच आहे, पण तरी मजा. उखाणा नाही घेणार, काहीतरी एक मराठीतलं एक वृत्त आहे, मला आता वृत्ताचं नाव नाही आठवलं, पण त्यात आमच्या मंगळागौरीचा ग्रुप आहे तर मी त्याच्यामध्ये ते नाव नेहमी घेते. गिरीशिखरावर प्रकाश पडला प्रज्वल्य ज्योतीचा, जोगळेकर कन्या पाहत राही प्रकाश कीर्तीचा. जोगळेकर कन्या सून असे मी भागवत घराण्याची, छाया राखीन सदाकाळ मी माझ्या धनंजयाची. क्या बात आहे, क्या बात आहे, किती छान, किती छान, मस्त मस्त. त्याच्यामध्ये ऑफकोर्स माझ्या माहेरचं आडनाव आलं जोगळेकर. भागवत म्हणजे माझ्या सासरचं नाव आहे, धनंजय माझ्या नवऱ्याचं नाव आहे. हे असते क्रिएटिव्हिटी बघा. म्हणून इतकं छान तुम्ही जो हा स्टुडिओ आणि सगळ्या गोष्टी चालवताय, क्या बात आहे. म्हणजे सर सपोर्टिव्ह असल्यामुळेच खूपच. म्हणजे त्यांनी असं पहिल्यांदाच मला सांगितलं होतं की म्हणजे जेव्हा मी नोकरी सोडली तेव्हा तो म्हटला की हा ठीक आहे ओके, म्हणजे तू काय. आणि मला ते खरं तर इथे मुंबईत नोकरी करायची म्हणजे असं ते ट्रेननी जा वगैरे तर मला आवडलंच नसतं. तुम्ही नाशिक मधून आलात, एकदम रिलॅक्स लाईफ आहे. मी त्याला सांगितलं होतं की मला नाही हे नोकरी बिक्री करायची, मला काहीतरी वेगळं करायचंय माझं. तर हा एकदम एकदम म्हणजे मला उलट ते जास्ती आवडेल की तू तुझं काहीतरी करतेस. आणि त्याला पण बेसिकली त्याला चित्र नाही काढतायत पण त्याला डोकं आहे, म्हणजे चित्रकलेचं डोकं आहे किंवा असं कला मी बघणारे डोळे पण लागतात. आणि त्यामुळे त्याचा सपोर्ट मला भयंकर आहे. म्हणजे तुम्ही आता तेच म्हणत होतात की त्याला समजतं चित्र किंवा बघता येतं, म्हणजे सरांना बघता येतं. तर मला ह्याच संदर्भातला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की जनरली एक लेमॅन म्हणून, एक थर्ड पर्सन म्हणून मला दोन प्रश्न आहेत मुळात माझे. एक प्रश्न आहे की ते चित्र एका थर्ड पर्सनने, एका लेमॅनने कसं बघावं, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरं, चित्र काढण्याची प्रोसेस काय असते, तुम्ही कसं चित्र काढताय, काही प्रोसेस असते त्याच्या पाठीमागे की असं एक स्टेप्स असतात, असं काही असतं. हे दोन प्रश्न मी साधारणपणे घुमतोय. ते म्हणजे असे की प्रोसेस काय आहे ती, आणि एक समजा मी आता एखाद्या गॅलरीमध्ये जातोय तर मला ते चित्र समजतंय मी किंवा कसं पाहावं त्या चित्राकडे, हे दोन प्रश्न माझे होते. पहिले तर मी सांगेन की प्रोसेस अशी नसते, एक तर ते मनात येतं. आणि मी आता काय केलंय, म्हणजे पूर्वी माझ्याकडे इझल नव्हतं, पण माझी खूप इच्छा होती की मला एक इझल असावं. इझल म्हणजे तो स्टँड असतो पेंटिंगसाठी, कॅनव्हास ठेवायचा, तर तो मी ठेवते आणि रिकामा कॅनव्हास ठेवते की मला इच्छा होईल करायची. म्हणजे मी ह्या बाकी सगळ्या व्यापामध्ये मला चित्रकलेला आता वेळ मिळत पण मी करते. तर ते मी मुद्दाम ठेवते डोळ्यासमोर की येस आता आपल्याला करायचंय. आणि चित्र ना असं आतमधनं येतं, म्हणजे आता मला आता सुचलं आता करायचं कवितेसारखं. आणि कविता कशी येते तसं कविता होते ना, तसं चित्र येतं. तर आणि म्हणूनच मी खरं ते सोडलं सगळं शाळेत वगैरे की मला ते असं सुचलं की लगेच आपण काहीतरी चला ब्रश घेतला आणि काहीतरी केलं. आणि मुद्दाम तुम्ही ते तसं ब्लँक ठेवते कारण आता आपल्याला येस इज व्हेरी इंटरेस्टिंग, खूप छान. आणि मला म्हणजे बाकी पेंटिंग्स मी करते, मला लँडस्केप जास्ती आवडतं, पण त्यापेक्षा मला ना इंडियन फोक आर्ट जास्ती आवडतं. म्हणजे लोकचित्रशैली जसं वारली आहे, मधुबनी आहे, गोंद आहे, ह्या सगळे हे चित्रकला मला जास्ती आवडतात. त्या तुमचा म्हणजे जो आपण म्हणतो ना त्याला फोर्टे आहे किंवा तुमचा बाज आहे आपण असं म्हणूया. त्यामुळे चित्र असं सुचलं की ते काढलं जातं. आणि दुसऱ्या गोष्टीचं मी तुम्हाला उदाहरण सांगेन, म्हणजे हे सांगते की उत्तर की जेव्हा आपण पेंटिंगच्या एक्झिबिशनला जातो ना तेव्हा एकतर पेंटिंगची एक्झिबिशन बघताना आपल्याला लक्षात येतं की काही चित्र आपल्याला कळतात. म्हणजे जसं तर काही विषय घेऊन केलेली असतात. नॉर्मली पेंटिंगचं एक्झिबिशन म्हणजे कोणी एक्झिबिशन करतं तेव्हा विषय घेतलेला असतो, एखादा थीम असते, तर ते आपल्याला काही तर चित्र कळतात की बाबा ह्याच्यामध्ये त्या चित्रकाराला हे दाखवायचंय किंवा तिथे दिसतातच. पण काही चित्र अशी असतात की जे अमूर्त चित्र असतात, म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट असतात की जे आपल्याला कळत नाहीत. मग तेव्हा ती चित्र ना खरं तर चित्रकाराच्या मनात काय असतं ते तो तिथे मांडलेलं असतं. म्हणजे कविता कशी असते, कविता अशी आली की तो लिहित असतो, तसं चित्र मनात जे येतं ना त्यांच्या ते उतरवतात.
हे ना मला एक तुम्हाला सांगायला आवडेल. आम्ही कॉलेजमध्ये असताना मला एक फिल्म दाखवली होती छोटी पिकासोवरती. म्हणजे मी पिकासोचंच का उदाहरण देते, कारण हे ॲबस्ट्रॅक्ट चित्र असं चालू आहे ना. आपल्याला पिकासो माहिती आहे अशी तोडलेली फोडलेली, म्हणजे त्याचं जे गेर्निका चित्र आहे, जे युद्धाचं चित्र आहे, म्हणजे अशी विकृत चित्र आपल्याला त्याची, म्हणून मी ते उदाहरण देते की अशी चित्र आपल्याला त्याची माहिती आहेत. फेमस तो त्या चित्रांसाठी आहे पिकासो. पण ते चित्र करण्यासाठी त्याला आधी त्याची खूप मेहनत होती. म्हणजे त्यांनी आधी खूप रिअलिस्टिक पेंटिंग केली आहेत, हे जे लोकांना माहिती नाही. आता ऑफकोर्स आर्टिस्ट लोकांना माहिती आहे, पण नॉर्मल लोकांना माहितीच नाहीये. तर सगळ्यांना की अरे हा हे काय ॲबस्ट्रॅक्ट आहे, आपल्याला कळत नाही, हे काय कोणी असं काहीतरी फरांटे मारले की घाण झालं. पण तसं नाहीये. आम्हाला जे फिल्म दाखवली होती ना, त्याच्यामध्ये तसं दाखवलं होतं की पिकासोनी एक झाडाचं चित्र काढलेलं जे रिअलिस्टिक होतं, एकदम हुबेहूब म्हणतो आपण तसं. मग त्याला असं लक्षात आलं की नाही, मी एवढं काढायची गरज नाहीये, मी एवढंसं काढलंय, एवढे फॉर्म्स काढले की मला कळेल की ते झाड आहे. मग त्यांनी ते काढलं, मग ते ऍक्च्युली दाखवलं, त्यांनी तो शूट केलंय की हा हे असं म्हणजे झाड आहे. मग आपल्याला अरे हो रे, एवढं काढायची काही गरजच नव्हती, हे दाखवलं तरी झाड वाटतंय. असं स्टेप बाय स्टेप एका पॉइंटला ते असं आलं की फक्त त्यांनी 4-5 स्ट्रोक्स मारले आणि लक्षात आलं की अरे हा हे मला झाडच वाटतंय. म्हणजे त्याचा दृष्टिकोन येतो. त्यामुळे ते चित्रात ना आपण दृष्टिकोन बघायचा असतो. म्हणजे माझ्या दृष्टीने हे चित्र अमुक अमुक असेल असं. पण एकाच चित्राला मग आम्ही 4 म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने, तुम्हाला वेगळं चित्र वाटू शकतं, अमुकला वेगळं वाटू शकतं, मला वेगळं वाटू शकतं, आणि हीच त्याची ब्युटी आहे कदाचित. एक्झॅक्टली. त्यामुळे ना असं की मला चित्र कळत नाहीये असं नाही म्हणू, कारण ते तुम्हाला कळतं जेव्हा तुम्ही बघता. तुम्हाला बघता येत नसेल कदाचित ते शिकू शकतो. खरं सांगायचं ते तिथे आर्टिस्ट असतात. म्हणजे आपण थोडंसं म्हणतो की आपण घाबरतो विचारायला की अरे आपली अक्कल पाझरत असं होतं, पण तिथे ना आर्टिस्ट असतात आणि आर्टिस्टला आवडतं की आपण काय काढलंय चित्र ते सांगायला. तर आपण तिथे विचारू शकतो की बाबा तुम्ही हे का काढलंय असं, म्हणजे असंच का चौकोन मारला किंवा असंच का फरांटा मारला. मुळात ना लोक चित्रकार रंगात खेळतात. त्यांनी असं घेतलं आणि म्हणजे मी एक चित्र तुम्हाला दाखवते, म्हणजे की ते छोटं चित्र आहे ना ते. तर हे चित्र आहे ना, तर ह्याच्यात ना मी फक्त रंगांमध्ये खेळले, मला जाम मजा आली. हे मी उन्हाळ्यात काढलेलं चित्र आहे तसं, म्हणून ते असे ब्राईट कलर्स आहेत वगैरे. तर ते मला तेव्हा असं खूप प्रचंड ऊन होतं आणि मला तसं काहीतरी वेगळं काढायचं, तर ते असं छान असं वाला चित्र काढलं. त्यावेळेचा मूड आहे. तर अजून एक चित्र आहे, म्हणजे ते तर आपलं इंडियन फोक आर्ट आहे, पण मी ते सांगेन की ही वारली चित्रशैली आहे, जी महाराष्ट्राची लोकचित्रशैली सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यामध्ये ना त्यांचे ठरलेले विषय असतात खरं तर, म्हणजे दैनंदिन जीवनातले. पण मी एक वेगळा विषय निवडला की शाळा. स्कूल बस आहे आणि मुलं शिकतायत, डबा घेऊन चाललायत पाठी, आणि आतमध्ये इथे शाळा. तर असं हे माझं कॉम्बिनेशन की मी असे विषय आपण घेऊन करू शकतो. ते तर वारली लोक तर काही चित्रामध्ये शाळा वगैरे काढत नव्हते, पण तर हे माझं ऍप्रिसिएशन झालं, माझा एक खूप वेगळा विचार झाला असं. सो आता ह्या चित्रांबद्दलच्या प्रोसेसबद्दल आपण समजून घेतलं, तर मला थोडंसं अजून बऱ्याचशा गोष्टी तुमच्याबद्दलच्या कळाल्या आहेत की अगदी तुम्ही नाटकामध्ये पण काम केलेलं आहे कॉलेजमध्ये असताना. रांगोळी आणि मंगळागौरवरती मी नंतर येणारच आहे, पण नाटक आणि म्हणजे कसं काय, थोडीशी त्याचा किस्सा काय असेल आम्हाला आवडेल समजून. नाटक म्हणजे अभिनयाची आवड अशी म्हणजे आवड अशी अशातला भाग नाही, पण शाळेत असताना सगळं करायचं होतं ना, अभ्यास सोडून बाकी सगळं करायचं. त्यामुळे शाळेत असताना आम्ही एक स्वप्न शाळा म्हणून आमचा एक ग्रुप होता, जे आम्ही आमच्याच मुलांनीच, म्हणजे विवेक गरुड म्हणून एक आहे जो सीए आहे खरं तर, पण तो दादा आमचा, पण तो नाटक लिहायचा किंवा नंतर आम्ही त्याच्याचकडे गेलो. तर तेव्हा ना त्यांनी लहान मुलांसाठी मासिक काढायचं, मग त्यांनीच लिहायचं, त्यांनीच ते संपादन करायचं, म्हणजे संपादक म्हणून कोणीतरी व्हायचं, मुखपृष्ठ मुलांनीच करायचं. तर हे आम्ही सगळे उद्योग तेव्हा केले. मग तेव्हा त्यात तो विवेकदादाचा जो ग्रुप होता स्वप्न शाळा, म्हणजे लहान मुलांसाठी स्वप्न शाळा होता. आणि नंतर आम्ही कॉलेजमध्ये गेल्यानंतर ऑफकोर्स त्याच्यात आवड झालीच होती. मग आम्ही कॉलेजमध्ये असताना मग सगळ्या स्पर्धांमध्ये राज्य नाट्य असेल किंवा पु ल करंडक असेल किंवा वेगवेगळ्या सगळ्या नाटकाच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागलो त्याच्या ग्रुपमधनं. म्हणजे आम्ही
कॉलेजमधनच हे करायचो, भाग घ्यायचो, पण तो लिहून द्यायचा आम्हाला किंवा तो डिरेक्ट करायचा. तर अल्फा करंडक तेव्हा अल्फा टीव्ही होता, तर तेव्हा त्यांनी पहिली एकांकिका जेव्हा घेतली होती, एकांकिका स्पर्धा, तर तेव्हा मी भाग घेतला होता. आणि तेव्हा आमचं राजीचा मोर नावाचं एक नाटक होतं जे दोघींचंच होतं. त्याच्यात पण मी हे का सांगते, कारण त्याच्यामध्ये झेलम नावाची म्हणजे एक आर्टिस्ट आहे जी चित्रकार आहे आणि एक गायिका आहे. तर ते चित्रकार असल्यामुळे ते मी पहिला म्हणजे ते केलं होतं, त्यामुळे तो रोल मी केला होता. त्याच्यानंतर मी त्याचा सेट पण मी केला. मग ते मी ऑफकोर्स ते चित्रकार होती ती, तर तिचं अमृता प्रीतम असं नाही, पण अमृता नाव होतं त्या हिचं, की तिचं घर दाखवायचं होतं. सो मग ते तिच्या घरातली पेंटिंग्स किंवा तिचं घर कसं चित्रकाराचं असेल, तर त्यामुळे ते मी सेट डिझाईन, मग ते केल्यानंतर आपल्याला सेट डिझायनिंग पण आवडते, कारण ऑफकोर्स ड्रॉइंग आवडते. त्यामुळे मी ते नाटकाचा जरी म्हणजे नाटकात काम जरी कमी केलं असलं तरी मी सेट खूप केले. आणि त्या अल्फाच्या ह्या सेटला मला पहिलं बक्षीस मिळालं होतं, त्यामुळे फायनलला पोहोचलो. तेव्हा जे अल्फा करंडक पहिलं जे झालं होतं ते. आणि त्याच्यानंतर नाटकात वगैरे असं कॉलेजमध्ये असेपर्यंत आम्ही सगळीकडे गेलो, म्हणजे सगळे भरपूर फिरलो, म्हणजे अगदी अकलूज बिकलूज म्हणजे कुठे भरपूर, पुण्याला आलो, मुंबईला आलो, सगळे म्हणजे फुलं करणं, संगीत एकांकिका केल्या, संस्कृत एकांकिका केल्या. करिअर करावं असं नाही, ते करिअर वगैरे नव्हतं, कारण तेव्हा आवडत होतं म्हणजे फक्त, किंवा मला त्या काय म्हणतो आपण त्या ह्याचा आवडत होतं फक्त काम करायला. काम ऍक्टिंग खूप कमी केली, पण सेट खूप केले. मी रांगोळीचं मी समजू शकतो किंवा रांगोळी तर चित्र आणि त्या कलर रंग त्याच प्रकारात येतील, पण मंगळागौर वगैरे मी ऐकलंय की तुम्ही म्हणजे एवढं की इफ आय एम नॉट रॉंग, आता जो मूवी आलाय त्याच्यामध्ये पण मला थोडंसं ते आमच्या प्रेक्षकांना सांगा ना की मंगळागौर आणि अगदी मूवी पर्यंत ते मंगळागौर कशी पोहोचली त्याच्यापर्यंत. मंगळागौरीची मजाच होती ती. ऍक्च्युली आई नाशिकला मंगळागौरीचा आईनी ग्रुप सुरू केला होता, तर तेव्हा मी की काय मोठ्या बायकांचे खेळ खेळते, ती मला म्हणायची की तू ये, तू मस्त असतं. म्हणजे मंगळागौरीचे खेळ लहानपणी खेळायचो, मंगळागौरीला जाऊन ते जागरण वगैरे ते सगळं, पण त्याचा कार्यक्रम वगैरे झाला खूप कॉमेडी वाटायचं की छे असं काही मी करणार नाही. मग नंतर तरी म्हटलं नको चल, मग एकदा मी आईची प्रॅक्टिस बघायला गेले होते, अरे हे मस्त आहे, छान आहे, हे नॉर्मल नाहीये, म्हणजे असं काहीतरी छान करतायत म्हणजे असं. तर आहे चांगलं, म्हटलं मी येईन. मग मी तिथे आईच्या ग्रुपमध्ये जायला लागले. मग इकडे लग्न झाल्यानंतर मी इथे आल्यावरती मला असं खूप असं काहीतरी कमी आहे असं काहीतरी. मग मी इथे आल्यानंतर मग मी तो असं ठरवलं की आपण मंगळागौरीचा ग्रुप सुरू करूया. अप्रोच झाले, बातमी दिली पेपरला, कारण इथे मी डोंबिवलीत कोणाला ओळखत नव्हते. मी असं करता करता मग ते जरा काही जणी आल्या, मग मी सगळ्या जणी गोळा केल्या. म्हणजे मी 2007 सालापासून मग हा ग्रुप सुरू आहे. तर मग असं करता करता मग भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करतो. म्हणजे दर मंगळवारी कार्यक्रम असतात. आणि आता आम्हाला तर म्हणजे सकाळी पण प्रोग्राम करतात, युजली रात्री संध्याकाळचं असतं ना, तर सकाळी पण असतं. किती बायका तुमच्या? 16 जणी आम्ही खेळणार आहेत आणि 3 साथीदार असतात. निवेदिका गाणारी एक आणि प्रॉप्स पण असतात, तवा सूप लाटणी वगैरे. आम्ही भरपूर ठिकाणी मग कार्यक्रम केले. जसं मी आधारवाडीचं जेल आहे तिथल्या महिला विभागात त्यांना किंवा मेंटल हॉस्पिटलमध्ये आम्ही दरवर्षी जातो. ठाण्याचं जे मेंटल हॉस्पिटल आहे की त्यांच्यावरती म्युझिक आणि डान्स थेरपीसाठी ते आम्हाला बोलवतात की त्यांचा तो एक पार्ट दरवर्षी जातो. त्याच्यानंतर चेतक फेस्टिवलला गेलो होतो. तर बाकी तर सिरियल्स मध्ये भरपूर सिरियल्स मध्ये पण, आणि मला वाटतं मूवी आणि आता बाई पण भारी देवामध्ये पण परफॉर्म केलेला आहे. क्या बात आहे. आणि मी ऐकलं की मंगळागौरला एक सायंटिफिक अप्रोच आहे की तो एक व्यायाम प्रकार पण आहे. ऑफकोर्स एकदम, म्हणजे फुगडी म्हणा किंवा कुठलाही जे बघतो ते बसून तिखट मीठ मसाला ते सारखं वाकून फ्लेक्सिबिलिटी खूप म्हणजे खूप. कारण ते पूर्वी तेच होतं ना की बाहेर एक तर पडता यायचं नाही बायकांना, म्हणून ते काहीतरी एक काय सांगत काहीतरी म्हणून मग तो बायकांना सगळ्यांनी भेटायचं एकत्र, आणि मग त्यानिमित्ताने ते फन पण एक्सरसाइज पण आणि क्या बात आहे. आणि त्यामुळे आम्ही महिना 1.5 महिना प्रॅक्टिस करतो. प्रॅक्टिस बेसिकली ह्याच्यासाठी करतो की वर्षभर तर काय आपण काय करत नाही, ऍटलीस्ट तेवढ्या ह्याच्यात तर आपला होऊन जाईल. राईट. खूप छान. आता म्हणजे हे सगळं करता म्हणजे आता आपण ज्या वास्तूमध्ये बसलेलो आहोत ते म्हणजे आपण साधना निकेतन ज्याला म्हणतो, अतिशय सुपर वाईब्स आहे तिथे. म्हणजे आमच्या प्रेक्षकांना मला दाखवायला आवडेल.
आतमध्ये रूम्स आहेत, हा स्टुडिओ आहे, ते बऱ्याचशा गोष्टी होतात. तर मग साधना निकेतनबद्दल सांगाल आणि कशी सुरुवात ह्याची कशी झाली आणि काय काय ऍक्टिव्हिटीज सध्या साधना निकेतनमध्ये होतात? साधना निकेतन सुरू करायची तर खूप काहीतरी वेगळी स्टोरीज आहे, म्हणजे त्यासाठी आपण नक्की सांगेन. बेसिकली माझा नवरा CS आहे, धनंजय म्हणतात. तर त्यांनी त्याचा छान असं चाललेला असा जॉब, तो मला म्हटला एक दिवस की मी आता रिटायरमेंट घेणार आहे. म्हणजे ऍक्च्युली त्यांनी रिटायरमेंट घेतली आणि आता तो त्याच्याबद्दलचं काहीच करत नाही, त्याला काहीतरी वेगळं करायचं. त्यांनी ठरवलं होतं की आम्हाला फिरायला प्रचंड आवडतं दोघांना, म्हणजे प्रचंड, म्हणजे आमचा ऑलमोस्ट भारत झालाय आणि बाहेर पण भरपूर फिरलोय. म्हणजे तर त्यामुळे त्याचं असं होतं की त्याला काहीतरी पर्यटन विषयक काहीतरी करायला आवडेल, म्हणून मग त्यांनी जॉब सोडला. त्यांनी आणि त्याच्या मित्रांनी दोघांनी ठरवून सोडला आणि सायमल्टेनियसली त्याचं सुरू होतं की काय आपण त्याच्यामध्ये करता येईल. आणि 2-3 महिन्यातच लॉकडाऊन लागला. तर आम्हाला लॉकडाऊनचा ऍक्च्युअली फायदा झाला, म्हणजे खरं सांगायचं म्हणजे लोकांना त्याचं खूप नुकसान झालंय, पण आम्हाला प्रचंड त्याचा फायदा झाला. कारण आम्ही दोघंही एकत्र घरात खूप वेळ आम्हाला मिळाला. आणि धनंजयला योगासनांची तर आवड होतीच, म्हणजे तर तो योगासनांचे वर्ग घ्यायचे मग त्यांनी ठरवलेलं. तर त्याच्यासाठी आम्ही जागा बघत होतो. तर ते त्यावेळेस मग आमच्या लक्षात आलं की बाबा नुसते एखादा छोटीशी जागा आणि ती पण रेंटवरची, मग ते काय मजा नाही, म्हणजे आपल्याला काही करता येणार नाही तिथे. म्हणजे आपल्याला ज्या काही आवडी आहेत, आणि माझं प्रचंड मनापासून माझं असं स्वप्न होतं की मला ना स्वतःचा असं आर्ट स्टुडिओ हवा होता माझ्यासाठी. सांगितलं होतं की बाबा आपल्याला काहीतरी करून मला ते करायचं. तर ते ह्या निमित्ताने झालं. मग आम्ही इथे ह्या वास्तूमध्ये ऍक्च्युली धनंजयच्या बाईंचाच बंगला होता. अच्छा. आणि बाई म्हणजे त्यामुळे त्याचं असं खूप आतून काहीतरी एक वेगळं विशेष होतं. इथे त्याचे गीता तो इथे शिकला आणि तर त्याला मग इथेच मिळाल्यानंतर आम्हाला असं फार आनंद झाला की वा ही मस्त वास्तू मिळाली आपल्याला. आणि मग तो इथे आता गीता वर्ग, तो स्वतः गीता शिकवतो. तर गीता वर्ग असतात, योग वर्ग असतो सकाळी संध्याकाळ. आणि मग मधल्या वेळेत मग आम्ही अशी जागा म्हणूनच निवडली की आपल्याला योग, ज्ञान आणि कला या 3 गोष्टींना रिलेट करणाऱ्या गोष्टी आपल्याला इथे करता येतील. म्हणजे नो फॅमिली फंक्शन्स आणि असं काही, फक्त योग, ज्ञान आणि कला. मग त्या रिलेटेड मग गोष्टी होतात, म्हणजे जसा इंटरव्ह्यू होतो किंवा म्हणजे पॉडकास्टसाठी, किंवा कथ्थकचे क्लास चालतात, पेंटिंग वर्कशॉप होतात, ऍक्टिंग अकॅडमीचे कोर्सेस असतात, काही गाण्याचे कार्यक्रम असतात, म्हणजे छोटी बैठक असते ना, मैफिल छोटीशी, तशा होतात. काही ट्रेनिंग्स होतात, म्हणजे सेमिनार्स किंवा ट्रेनिंग्स, बिझनेस रिलेटेड काही गोष्टी ते ट्रेनिंग होतात. अशा सगळ्या गोष्टी इथे होतात. खरंच खूप छान आहे. म्हणजे मी आमच्या सगळ्या प्रेक्षकांना मला सांगायला आवडेलच की नक्की डोंबिवलीला तुम्ही जर कधी येणार असाल तर साधना निकेतनला तुम्ही नक्की भेट द्यायला हवी. आणि बघा, लग्न पार्टीसाठी वगैरे छोट्या छोट्या फंक्शनसाठी सगळीकडे हॉल्स मिळतीलच, पण जसं तुम्ही म्हणालात की कला, योग आणि ज्ञान ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशनसाठी जर तुम्हाला एखादी वास्तू हवी असेल तर मला वाटतं साधना निकेतनपेक्षा बेस्ट गोष्ट किंवा बेस्ट वास्तू या परिसरात तरी काही मला, म्हणजे मी जिथे फिरलो तिथे मला कुठे दिसलेली नाही. त्यामुळे नक्की आपण इथे भेट द्या, हे मी सगळ्या आमच्या प्रेक्षकांना सांगेन. अगदी आता आपल्या एंड सेगमेंटकडे आपण आता आलोय. मस्त छान गप्पा आपल्या रंगल्यात. मला वाटतं की अजून काही समजून घ्यायला, शिकून घ्यायला आवडेल. पण एक वेगळी ना, मी तुमच्याशी एक छोटंसं एक आपला सेगमेंट आहे तो करणार आहे आता. तो म्हणजे मी तुम्हाला एक वस्तू दाखवणार आहे आणि त्या वस्तूला बघून तुमच्या मनात काय भावना येत आहेत किंवा तुम्हाला काय वाटतंय किंवा त्या वस्तूशी बोलायचं. म्हणजे तुम्हाला असं समजायचंय की इथे कोणच नाहीये, अगदी मीही नाही, तुम्ही आणि ती वस्तू. त्या वस्तूशी काय बोलायचंय मनातलं तर तुम्ही बोलू शकाल. रेडी? हो. आता आपल्यासमोर ती वस्तू आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की ती वस्तू, त्या वस्तूला बघून तुम्हाला जे काही मनातलं वाटतंय ते बोलायचंय. जे काही तुम्हाला वाटतंय ते तुम्ही सांगू शकता. सुरू करू? ओपन करूया? बॉक्सच खूप भारी, पण बॉक्सच्या आतमध्ये ती वस्तू आहे आणि मला वाटतं की ती तुमच्या खूप जवळची वस्तू आहे असं मला वाटतंय. म्हणजे तुम्हाला पण बघितल्यावर येस ऍब्सोल्युटली वाटेल. येस. तर तुम्ही हे तुमच्या हातात घ्या आणि ही वस्तू, ह्या वस्तू बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं हे त्या वस्तूशी गप्पा मार. वस्तूशी काय गप्पा, म्हणजे ते आता मला ब्रश सांगतायत असं मी करेन की तू भक्ती खूप काम करत राहा, काम करत राहा, काम करत.
ब्रश बघितल्यावर काय आठवतं? हा म्हणजे आता कॅनव्हास असतं तर मी लगेच काहीतरी अच्छा, म्हणजे मला वाटतं की आज दाखवण्यापेक्षा त्याची हात सुचवायला लागले. हा काहीतरी नक्कीच केलं असतं. ओके, तू आमच्यापर्यंत पोचलंय की येस, एका कलाकाराला ब्रश आणि रंग हे किती त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. तर नक्कीच तुमच्याकडून असे छान छान कलाकृती घडत राहू देत आणि अशाच पद्धतीने पुन्हा वास्तू जे म्हणालो की अशा अजून घडत राहू देत आणि कला, योग आणि ज्ञान याचा संगम आपण साधत राहूया आणि आपल्या सगळ्यांचं आयुष्य सर्वार्थाने समृद्ध करूया. पुन्हा एकदा मॅडम, तुम्ही आमच्या टायनी टॉक्समध्ये आलात, खरंच खूप छान वाटलं. आणि पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांना की तुम्हाला कोणाला जर कला आणि जर ज्ञान आणि पुन्हा आपला जो तिसरा कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे योग, या संदर्भातली कुठलीही माहिती हवी असेल किंवा त्या संदर्भातली वास्तू हवी असेल तर नक्कीच तुम्ही साधना निकेतनला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि पुन्हा एकदा खूप खूप आभार. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू सो मच.